नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे कुराण आणि मनुस्मृती. काय हवं काय नको. मित्रहो, 2-3 दिवसापूर्वी स्वीडन देशातल्या स्टॉकहोम या शहरात एक हत्या झाली. स्वीडननं आश्रय दिलेल्या एका इराकी नागरिकाची ती हत्या होती. त्याचं नाव सलमान मोमिका. तो इराकचा नागरिक आहे. नागरिकत्वानं आहेच आणि वास्तव्यानं सुद्धा तो इराकी आहे. पण तो मुसलमान नाही, तो ख्रिश्चन आहे. आणि त्याला इराकमध्ये राहणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी स्वीडनमध्ये आश्रय घेतला. त्याला अशक्य का झालं स्वीडनमध्ये इराकमध्ये राहणं? कारण तो कुराण या मुसलमानांच्या धर्मग्रंथाच्या विरोधात आंदोलन करत होता. कुराणावर सगळ्या जगात बंदी आली पाहिजे. कुराणामुळे हिंसाचार वाढतो. कुराणामुळे सामाजिक विषमता वाढते, सामाजिक द्वेष, कटुता वाढते. अशी अनेक कारणं त्याची आहेत. त्यामुळे कुराण नको. कुराण धोकादायक आहे, भीतीदायक आहे. त्यामुळे त्याला इराकमध्ये राहणं कठीण झाल्यामुळे तो स्वीडनला आला. स्वीडनचा त्याने आश्रय घेतला. स्वीडनने आपली भूमिका पहिल्यापासून स्पष्ट केली होती. कारण त्याला आश्रय दिल्यामुळे मुस्लिम राष्ट्रांची स्वीडनचे संबंध बिघडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा स्वीडन म्हणालं की कुराणाची अपकीर्ती करणं हे काही आम्हाला मान्य नाही, पण फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि आमच्याकडे त्यांनी आश्रय मागितला आहे, त्यामुळे आश्रय देणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही त्याला आश्रय दिला आहे. आता त्याची हत्याच झाली. खरं म्हणजे या 2-3 दिवसामध्ये त्याची हत्या झालेली आहे. 2-3 दिवसामध्ये स्वीडनच्या स्टॉकहोमच्या न्यायालयाचा निर्णय लागणार होता की हा जो आहे सलमान मोमिका, त्याला आपण आश्रय दिला आणि त्याला पोलीस बंदोबस्तात ठेवलेला आहे वगैरे, तर ते त्यावर न्यायालयाचा निर्णय लागणार होता. पण आता ते न्यायालयाने पुढे ढकललं आहे कारण त्याची हत्याच झालेली. आणि या संदर्भामध्ये एकूण 5 जणांना अटक झाली आणि चौकशी चालू आहे. ही घटना आहे. तेव्हा कुराण नको, कुराणावर बंदी असावी असं म्हणणारे लोक भारताच्या बाहेर आहेत. आणि ते असं म्हणतात कुराण जाळलं पाहिजे, हा त्याचा कार्यक्रम आहे. कुराण दहन, मनुस्मृती दहन, तसं कुराण दहन असे कार्यक्रम तो करत असे. मशिदीच्या बाहेर करत असे. आणि मुसलमान समाजामध्ये फार मोठी सामाजिक सुधारणा व्हायला हवी आहे असं तो आग्रहानं मांडत असे. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याची हत्या झाली आहे. आता कोणतीही घटना घडते तेव्हा आपण भारतात राहत असल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी आपण तुलना करतो आणि मग त्याच्यातून काही निष्कर्ष काढता आले का, आपली सामाजिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं ते आपण बघतो. आपल्याकडे मनुस्मृतीचं दहन होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. हा एक फार मोठा क्रांतिकारक असा प्रसंग समजला जातो. म्हणजे अगदी नरहर कुरूंकरांपासून सगळ्यांनी की जे हिंदुत्व द्वेष्टे आहेत अशी ज्यांची ख्याती नाही, अशा लोकांनासुद्धा मनुस्मृती दहन हा एक फार मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक असा कार्यक्रम वाटतो. आपल्याकडे कुराणावर काय परिस्थिती आणि मनुस्मृतीवर काय परिस्थिती आहे ती आपण पाहू. कसं आहे की कुराणावर आपल्याकडे चर्चेला अघोषित बंदीच आहे. कुराण चांगलं आहे का वाईट आहे हा प्रश्नच निर्माण होत नाही. कुराणावर बाकीच्यांनी बोलायचंच नाही. आता विनोबा भावे हे केवढे तरी मोठे विद्वान, उपनिषदं त्यांनी सगळी वाचलेली,
शब्दकोश त्यांनी कादंबरीसारखा 36 वेळा वाचलेला आहे. त्या विनोबांची काश्मीरमध्ये व्याख्यानं होती कुराणावर. मुसलमानांनी ती होऊ दिली नाहीत, सुरुवातीलाच होऊ दिली नाहीत. तुम्ही कुराणावर बोलायचं असेल तर मुसलमान व्हा अशी अट घातली मुसलमानांनी. जे मुसलमान नाहीत आणि हिंदूंना तर नाहीत कुराणावर बोलायला आम्ही अनुमती देणारच नाही असं मुसलमानांनी सांगितलं. त्यामुळे कुराणावर चर्चेला आपल्याकडे अघोषित बंदी आहे. त्यामुळे सलमान रश्दी वगैरे याच्यामध्ये एकंदर सगळा समाज एकत्र बसून निर्णय घेतो असं नाही होत. मुसलमानांच्या विषयामध्ये मुसलमान जे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. आणि हीच फाळणीच्या वेळेला जिनांची मागणी होती की आमच्या विषयातले निर्णय आम्ही घेऊ. आणि ते आपण जिनांच्या मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत, आपण मान्य करतोय. ती या देशातली एक प्रस्थापित राजकीय प्रथा आहे. ही प्रथा काँग्रेसनं पाडलेली आहे. तरी काँग्रेसचे आजचे लोक राहुल गांधी आणि बाकीचे घटना धोक्यात आहे मोदींमुळे अशी आरडाओरड करतायत. घटना धोक्यात मुसलमानांविषयीचे सगळे अधिकार केवळ मुसलमानांच्या हातात देणं आणि हिंदूंना त्यावर बोलायला बंदी करणं यामुळे खरं म्हणजे घटना धोक्यात येते. त्यामुळे कुराणाविषयी आपल्याकडे अशी परिस्थिती आहे. कुराण आपल्याकडे जाळा कोणी म्हणत नाही, कुराणावर बंदी आणा कोणी म्हणत नाही. पण कुराणाचं काय आहे, एकदा शरिया वगैरे म्हणतात ते एकदा बसूया तर खरं चर्चेला, याला सुद्धा विरोध आहे. मनुस्मृतीच्या विषयात काय आहे, कोण असं म्हणतं मला दाखवून द्या की आजचा समाज, आजचा भारत हा मनुस्मृतीप्रमाणे चालला पाहिजे असं म्हणणारं कोणी नाही. पण पहिल्यापासून आपण मनुस्मृतीविषयी गैरसमज पसरवण्याची स्पर्धा विचारवंतांमध्ये चालू आहे की काय अशी शंका यावी असं वातावरण आहे. आता न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति हे मनूचं वाक्य आहे, पण ते किती प्रकारानं विकृत करून पुढे मांडण्यात आलं आहे. मनूने असं म्हटलं आहे मुळात की स्त्री ही स्वभावतः शरीरतः दुर्बल असल्यामुळे तिला नेहमी संरक्षणाची आवश्यकता असते, तर तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तिला संरक्षण पुरवलं पाहिजे. तिला एकटं सोडू नका. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति याचा मनूचा अर्थ तिला एकटीला सोडू नका, तिला स्वातंत्र्य तिथं स्वातंत्र्य रक्षण करणं हे आपलं काम आहे. हे समाजाने ओळखलं पाहिजे, पुरुषांनी ओळखलं पाहिजे, हा अर्थ आहे. पण तो किती पद्धतीनं आपण किती विकृत पद्धतीनं की मनुस्मृती हा ऋषी जो आहे तो स्त्रीला गुलामच समजतो, दासीच समजतो. स्त्रीला गुलाम आणि दासी कुराण समजतं असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. पण आपण हिंदू समाजातल्या पुरोगामी विचारवंतांनी स्त्री ही गुलाम आहे, दासी आहे असं मनुस्मृती म्हणते असं आपण म्हटलं आहे. ते जाऊ द्या. आपल्याकडे वरदानंद भारती म्हणून एक फार मोठे साधू पुरुष होऊन गेले. त्यांनी तौलनिकदृष्ट्या म्हणजे साक्षेपानं मनुस्मृतीवर ग्रंथ लिहिलेला आहे आणि खरं काय खोटं काय हे त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी सावरकर, आपण हिंदुत्वाचे हिंदू हृदय सम्राट, हे मनुस्मृतीच्या विषयामध्ये म्हणतात त्याला मनुस्मृतीला आदर द्यायला पाहिजे, कारण का तो जगातला फोर्स लॉ गिवर आहे. सगळा समाज हा कायद्यावर चालतो, निर्बंधावर चालतो आणि समाजामध्ये निर्बंध आणि आचारसंहिता विधिविधान पहिल्यांदा मनूने निर्माण केलं, त्यामुळे तो आदराला पात्र आहे. पण त्यांनी निर्माण केलेली जी मनुस्मृती आहे ती आज वंदनीय असेल पण ती अनुकरणीय आहे असं म्हणता येणार नाही. तिचं स्थान आज ग्रंथालयात आहे, वाचनालयात आहे. आज आपल्याला आपल्या आजच्या परिस्थितीला अनुरूप अशी नवी घटना बनवावी लागेल असं सावरकरांनी म्हटलेलं आहे. आणि सावरकरांची अनेक तत्त्व घेऊन या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये सावरकरसुद्धा आहे.
मला असं म्हणायचं आहे की हा वाद आपण त्या स्टॉकहोमच्या सलमान मोबिकाच्या हत्येवरून एक धडा आपण घेऊ की हे धर्मग्रंथ जे आहेत कुराण, मनुस्मृती, याच्यामध्ये दहन आणि मग हिंसाचार आणि हत्या असे प्रकार करण्यापेक्षा आपण एक सर्वधर्मीय परिषद घेऊया किंवा सर्वधर्मीय समिती नेमूया आणि त्या समितीचं काम असं की आजची परिस्थिती आपल्याला एक भारत कुठे जायचं आहे, भारताचं लक्ष्य काय, उद्दिष्ट काय, भारताला काय गाठायचं आहे, किती उंचावर जायचं आहे, त्यासाठी आवश्यक जी मनोधारणा, मानसिकता आपल्याला निर्माण करायची आहे, त्याला कुराणातला किती भाग उपयुक्त आहे, किती भाग अनुपयुक्त आहे, ते एकदा त्या समितीने ठरवावं, परिषदेने ठरवावं. जो भाग अनुपयुक्त आहे कुराणातला तो काढून टाकावा, भारतापुरता काढून टाकावा, बाकीच्या जगातल्या लोकांना, इतरांना पाहिजे असेल तर त्यांनी ठेवावा. तेच मनुस्मृतीच्या बाबतीत करावं. मनुस्मृतीतला किती भाग आज आपल्याला घेता येईल, किती भाग घेता येणार नाही, तेच बायबलचं, तेच अवेस्टाचं, ते बौद्ध धर्माचं, सगळ्यांचं करावं. सगळ्या धर्मांची एकदा नीट चिकित्सा करावी, भारताचं हित अंतिम ठेवून, भारतीय समाजाचं, भारतातल्या लोकांचं, आणि त्यात कुठलाही भेदाभेद नाही, सगळे समान, त्या सगळ्या समान लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून एक परिषद नेमावी आणि त्या परिषदेने निर्णय घ्यावा की कुराण किती हवं आहे, कुराण किती नको आहे, मनुस्मृती किती हवे, किती नको आहे, असं प्रत्येक धर्मग्रंथाला हा निकष लावावा. आणि नव्या समाजाला नव्या दमानं सगळ्यांनी हातात हात घालून समरसतेनं वाटचाल करावी असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.